विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेसन 1.10 माय वर्ड फॅमिली याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. स्वाध्याय सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर यापूर्वी उपलब्ध असलेले व्हिडिओ नक्की बघा. इथे आपल्याला चौकोनामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांवर आधारित आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. आपण आधी ते शब्द वाचून घेऊया. ब्रँड, लीडरशिप, फ्रीज, डेकोरेट, स्प्रेड, डिलाइट, स्कोर, स्नीज, मॅनर, पीस, चीयर, वेदर, रूल, सिन्सियर, डर्ट, रॉयल, ऑनेस्टी, एक्साइट, फॅब्युलस, कॉम्पिटिशन, इम्पेरर, अनाउन्स, क्वॅक, मॅनर, मोमेंट, किंगडम, चॅलेंज, स्टेबल, पोलाइट, पेबल. पहिला प्रश्न आहे, लिसन केअरफुली अँड आयडेंटिफाय द सिलॅबल्स इन द वर्ड. लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. अँड आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. द सिलॅबल्स इन द वर्ड, सिलॅबल्स म्हणजे शब्दघटक. दिलेल्या शब्दामधील शब्दघटक ओळखा. आपल्याला उदाहरण दिलेले आहे. किंगडम हा शब्द बनलेला आहे किंग आणि डम या दोन शब्दघटकांनी. पुढे आहे कॉम्पिटिशन, यामध्ये कॉम, पी, टी आणि शन असे 4 शब्द घटक आहेत. त्याचप्रमाणे आणखी काही शब्द आपण लिहू शकतो. लीडरशिप, लीड और शिप यामध्ये 3 शब्द घटक आहेत. पुढचा शब्द आहे डेकोरेट, यामध्ये डेक, ओ आणि रेट असे 3 शब्द घटक आहेत. पुढचा आहे फॅब्युलस, यामध्ये फॅब, यू आणि लस असे 3 शब्द घटक आहेत. मोमेंट, यामध्ये मो आणि मेंट असे 2 शब्द घटक आहेत. अनाउन्स या शब्दामध्ये ॲन आणि नाउन्स असे 2 शब्द घटक आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, लिसन टू द वर्ड अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. म्हणजे शब्द ऐका आणि ॲक्ट म्हणजे कृती करा. अकॉर्डिंगली म्हणजे त्याच्याप्रमाणे. शब्द ऐका आणि त्याप्रमाणे कृती करा. शब्द ऐकून कृती करण्याचा हा आपण गेमही खेळू शकतो. आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. फ्रीज म्हणजे शांत राहणे. स्नीज म्हणजे शिंकणे. त्यापुढे आपण आणखी काही शब्द अशा पद्धतीने लिहू शकतो. चीयर म्हणजे प्रोत्साहित करणे. आपण क्लॅप करू शकतो. पुढे आहे स्प्रेड म्हणजे पसरवणे. आपण आपले हात पसरवू शकतो, पुन्हा आखडू शकतो. अशा प्रकारचा गेम आपण खेळू शकतो. प्रश्न तिसरा आहे, रीड द वर्ड फॅमिली केअरफुली अँड सॉर्ट वर्ड्स इनटू द गिवन बॉक्सेस. आपल्याला वर दिलेल्या शब्दांची फॅमिली म्हणजे शब्दांचा परिवार व्यवस्थितपणे वाचायचे आहेत आणि त्यामधील आपल्याला शब्द शोधून खाली दिलेल्या रकान्यामध्ये भरायचे आहेत. पहिला कॉलम आहे ॲक्शन वर्ड्स म्हणजे कृतीदर्शक शब्द. पुढचा रकाना आहे वर्ड्स डिनोटिंग क्वालिटी म्हणजे एखादा गुणधर्म दाखवणारा शब्द. पुढचा आहे ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी भौतिक वस्तू. तर आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ॲक्शन वर्ड फ्रीज म्हणजे शांत राहणे. वर्ड डिनोटिंग क्वालिटीमध्ये दिलेला आहे ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा. आणि ऑब्जेक्ट्समध्ये दिलेला आहे पेबल म्हणजे छोटे गुळगुळीत खडे. आता आपण काही शब्द पुढील प्रमाणे लिहू शकतो. स्नीज म्हणजे शिंकणे, हा आहे ॲक्शन वर्ड. पुढे आहे पोलाइट म्हणजे आज्ञाधारक. पुढे आहे ऑब्जेक्ट्समध्ये आपण लिहू शकतो किंगडम म्हणजे राज्य किंवा साम्राज्य. ॲक्शन वर्ड्समध्ये डेकोरेट म्हणजे सजवणे. त्यानंतर क्वालिटीमध्ये फॅब्युलस म्हणजे सुंदर. आणि डर्ट म्हणजे धूळ, हे आहे ऑब्जेक्ट. पुढे आहे ॲक्शन वर्डमध्ये अनाउन्स म्हणजे घोषणा करणे.
क्वालिटीमध्ये आहे सिन्सिअर. सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक किंवा निष्ठावंत. आणि ऑब्जेक्ट्समध्ये स्टेबल. स्टेबल म्हणजे घोड्याच्या घराला तबेला असं आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्टेबल. पुढचा प्रश्न आहे चौथा. मेक सेंटेन्सेस युजिंग वर्ड्स फ्रॉम द वर्ड फॅमिली. आपल्याला वर दिलेल्या शब्दांच्या फॅमिलीमधील किंवा शब्दांच्या परिवारामधून काही शब्द वापरून वाक्य तयार करायची आहेत. आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, डिलाईट. डिलाईट म्हणजे आनंद. आणि वाक्य बनवलेलं आहे आय फील डिलाईट टुडे, म्हणजे आज मला आनंदी वाटत आहे किंवा आज मी आनंदी आहे. तर आपण या वर्ड फॅमिलीमधील शब्द वापरून पुढील प्रमाणे काही वाक्य बनवू शकतो. शब्द आहे वेदर. वेदर म्हणजे हवामान. टुडेज वेदर इज व्हेरी हॉट, म्हणजे आजचे हवामान खूप गरम आहे. पुढचा शब्द आहे रॉयल. रॉयल म्हणजे राजेशाही किंवा भव्य. द किंग लिव्ज इन अ रॉयल प्लेस, म्हणजे राजा हा एका भव्य दिव्य राजेशाही ठिकाणी राहतो. पुढचा शब्द आहे चीयर. चीयर म्हणजे प्रोत्साहन देणे. अ लाऊड चीयर वेंट अप फ्रॉम द स्टेडियम, म्हणजे स्टेडियममधून प्रचंड जल्लोषाचा आवाज घुमला. पुढचा शब्द आहे रूल. रूल म्हणजे नियम. ऑलवेज फॉलो द ट्रॅफिक रूल्स. ऑलवेज म्हणजे नेहमी. आपण नेहमी ट्रॅफिक रूल्स म्हणजे रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. पुढचा शब्द आहे पोलाईट. पोलाईट म्हणजे नम्रपणा किंवा आज्ञाधारकपणा. शी इज अ पोलाईट चाइल्ड, म्हणजे ती एक आज्ञाधारक मुलगी आहे. पुढचा शब्द आहे मोमेंट. मोमेंट म्हणजे क्षण. आय विल बी रेडी इन अ मोमेंट, म्हणजे मी एका क्षणात तयार होईल. पुढचा प्रश्न आहे पाचवा. चूज एनी वर्ड फ्रॉम माय वर्ड फॅमिली अँड राईट 5 सेंटेन्सेस रिलेटेड टू इट, म्हणजे दिलेल्या शब्दांच्या परिवारामधून कोणताही एक शब्द निवडा आणि त्याविषयी 5 वाक्य तयार करा. तर शब्द आहे ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. आपण प्रामाणिकपणाशी संबंधित काही वाक्य असे लिहू शकतो. ऑनेस्टी बिल्ड्स ट्रस्ट, म्हणजे प्रामाणिकपणा असेल तर विश्वास निर्माण होतो. ऑनेस्टी मीन्स बीइंग ट्रूथफुल, म्हणजे सत्याच्या मार्गाने चालणे. बीइंग ऑनेस्ट मीन्स डुईंग द राईट थिंग्स. प्रामाणिक असणे म्हणजे योग्य त्या गोष्टी करणे. थिंग्स अगेन थ्रू हॉनेस्टी इंड्युअर फॉरएव्हर, म्हणजे थिंग्स गेन थ्रू ऑनेस्टी इंड्युअर फॉरएव्हर. याचा अर्थ आहे की प्रामाणिकपणाने किंवा इमानदारीच्या मार्गाने मिळवलेल्या वस्तू किंवा गोष्टी चिरकाल टिकतात. वी शुड ट्राय टू ॲडॉप्ट ऑनेस्टी, म्हणजे आपण प्रामाणिकपणा अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 6वा प्रश्न. रीड अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे वाचा आणि खाली दिलेला टेबल कंप्लीट करा. त्यामध्ये आपल्याला शब्द दिलेला आहे कॉम्पिटिशन. तर टी आणि शन या वेगवेगळ्या शब्द घटकांनी हा शब्द बनलेला आहे. त्याप्रमाणे काही शब्द आपण लिहू शकतो. सिन्सिअर, सियर. फॅब्युलस, फॅब्युलस. मॅनर, मॅनर. पेबल, पेबल. एक्साइट, एक्साइट. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाशी संबंधित आणखी व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.